तर आज आपण नासलेल्या दुधापासून कलाकंद कसा बनवायचा हे पाहणार आहोत। अगदी रेसिपी सोपी आहे आणि नासलेले दूध हे फेकून देण्यापेक्षा अशी झटपट रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला हे आवडणार आहे। आणि अगदी आपण मार्केटमधून आणतो ना, अगदी तसाच चवीचा मस्त असा कलाकंद तयार होतो। तर रेसिपी अगदी सोपी आहे। तर आपण रेसिपी पाहण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर अगदी दाणेदार असा कलाकंद बनवून तयार होतो। तर इथे बघा, मी 1 लिटर दूध घेतलेलं होतं। तर ते तापवताना पिशवी आणलेली होती, त्यामुळे तापवताना ना दूध फाटलं गेलं आहे आणि थोडंसं स्टीलच्या पातेल्यामध्ये आटून बसल्यामुळे थोडंसं करपलेलं आहे। तर ते थोडंसं करपलेला जो काळा भाग आहे ना, तो मी थोडंसं काढून टाकलेला आहे। तर हे सर्व आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे। हवं असेल तर तुम्ही याचं पाणी आहे ना ते काढून टाकलं तरीही चालेल, पण असंच जर पाण्यासकट घेतलं ना तर त्याची चव अगदी छान लागते। तर मी आता हे सर्व पाण्यासकट कढईत घेतलेलं आहे। तर कढईत घेतल्यामुळे काय होतं, तर कढई जाडबुडाची असल्यामुळे खाली करपत नाही, लागत नाही। त्यामुळे आता हे आपल्याला एका चमच्याच्या मदतीने हलवून हलवून हे सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे या दुधातील। तर अगदी 10-15 मिनिटं लागतात। मध्यम गॅसवर आपल्याला हे पाणी चांगलं आटवून घ्यायचं आहे। अजिबात खाली तळाला लागू द्यायचं नाही, त्यामुळे सतत असं ढवळत राहायचं आहे। तर अगदी तुम्ही 1-3-4 मिनिटं झाली, ह्यामधले बघा पाणी सर्व आटलेलं आहे। तर आता हे बघा मस्त असा घट्टसरपणा आलेला आहे। आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। तर इथे मी हे 5 चमचे साखर टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त केली तरीही चालेल। तर ही साखर टाकल्यानंतर ही आपल्याला चांगलं उलतानाने हे असं एकत्र मिक्स करायचं आहे। तर आता असं ढवळत राहिल्यामुळे आता ह्या मिश्रणाला ना पाणी सुटतं। तर बघा, तर ह्या मिश्रणाला अगदी चांगलं पाणी सुटायला लागलेलं आहे। तर हे सर्व पाणी आता आपल्याला आटवसपर्यंत हे मिश्रण चांगलं ढवळत राहायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे। यामुळे मग जे मिश्रण आहे ते कढईला अजिबात चिकटत नाही किंवा लागत नाही। तर आता ह्याचा कलर ही बघू शकता तुम्ही, अगदी चेंज झालेला आहे। अगदी आपण मार्केटमधून आणतो ना तसाच ह्याचा कलर आलेला आहे। तुम्हाला समजलंच असेल, ह्याचा कलर ही अगदी चेंज झालेला आहे। तर आता हे सर्व आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता ते साखरेचं पाणी ही सर्व आटलेलं आहे। तर आता कलाकंद आपण सर्वांनाच खायला आवडतो, तर असा कलाकंद तुम्ही नक्की बनवून पहा। नासलेलं दूध आपण फेकून देतो, त्यापेक्षा ही रेसिपी अगदी छान आहे। तर आता बघा, पूर्णपणे मी गॅस बंद केलेला होता। थोडंसं मिश्रण थंड झालं की मी एका प्लेटवर हे काढून घेत आहे। तर आता हे आपल्याला एका जागेवर गोळा करायचा आहे। तर हे मिश्रण अजूनही गरम आहे, त्यामुळे हाताला चटके बसू शकतात। तर चमच्याचे किंवा असं उलटण्याच्या मदतीने हे सर्व मी एका जागेवर गोळा करून घेत आहे। आणि हे असं जशी तुम्हाला जाडी हवी आहे तशी तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघा, तुम्हाला जर वड्या पाडायच्या नसेल असंच ठेवलं तरीही चालेल, कारण काही ठिकाणी कलाकंद असा मोकळा भेटतो, तर काही ठिकाणी त्याच्या वड्या भेटतात आपल्याला। तर आता मी गार्निशिंगसाठी इथे बदामाचे काप टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। तर असं चमच्याने मी त्याला दाबून घेत आहे, म्हणजे ते ड्रायफ्रुट्स त्या मिश्रणाला चांगले चिकटले जातील। तर आता हे आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवायचं आहे। तर हे चांगलं सेट होतं। तर आता इथे बघा 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं। तर आता ह्याला चांगला असा घट्टसरपणा आलेला आहे आणि ही आपलं मिश्रण आहे ते चांगलं सेट झालेलं आहे। तर इथे बघू शकता मी याच्या वड्या पाडत आहे। तर तुम्हाला ज्या साईजमध्ये तुम्हाला वड्या करायच्या आहेत तर त्याचं तुम्ही कापून घेऊ शकता। तर मी इथे चौकोनी साईजच्या वड्या पाडत आहे। तर आता हा अगदीच जास्त थोडासा भाग आहे तो मी काढून घेत आहे साईडला।
तर आपल्या एकसारख्या अशा वड्या पाडल्या गेलेल्या आहेत. आता आपण ह्याला आडव्या साईडून कट करून घेणार आहोत. कोणत्याही साईजच्या छोट्या मोठ्या तुम्ही वड्या पाडून घ्या. तर बघा, मी एक वडी तुम्हाला उचलून दाखवते. तर बघू शकता, मस्त असा आपला कलाकंद बनलेला आहे. अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तर एवढं महाग बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चवीलाही अगदी आपण बाजारातून आणतो ना तसाच होतो. तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका तो कसा झालेला आहे. तर माझी रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि नवीन रेसिपीमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत बाय.